अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह दिशा सालियन औरंगजेबाच्या कबरीचा वाद, नागपुरातील घटना, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यासह अनेक मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजलं। आज शेवटच्या दिवशीही अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। संविधानावरील चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज उत्तर देण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर या अधिवेशनात किती विधेयके पारित झाली याबाबतही माहिती मिळू शकते। अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या दिवसापासून सुरू झाला त्या दिवसापासून आपण पाहिलं तर अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक पाहायला मिळत होते। सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा काही वेळा आंदोलन हे करण्यात आलं होतं। आजचा शेवटचा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे। निश्चितच नीलम, खरं तर आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय की काल आणि आजमध्ये संविधानावरती चर्चा होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रिप्लाय देखील देतील। सोबतच आपण पाहतोय की आपल्या भाषणातून ज्या काही गोष्टी मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं विरोधकांकडनं ज्या गोष्टींवरती किंवा जे मुद्दे घेत आरोप करण्यात आले, मात्र विधानसभेमध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते गाजताना पाहायला मिळाले। या सगळ्यावरती आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रिप्लाय देताना पाहायला मिळतील। दुसरीकडे आपण पाहतोय की विधानसभा उपाध्यक्ष ठरला, पण मात्र अद्यापही अधिवेशन संपत आलेला आहे। आजचा शेवटचा दिवस आहे, पण मात्र विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात अद्यापही निर्णय जो आहे तो घेतलेला नाहीये। त्यामुळे एकूणच मागच्या 20 दिवसामध्ये आपण पाहिलं तर 20 दिवस अगोदरच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र जे आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेलं आहे। मात्र अद्याप यावरती निर्णय झालेला नाही। आजचा शेवटचा दिवस आहे। काल आपण पाहिलं तर भास्कर जाधव यांनी स्वतः निवेदन दिलेलं आहे की माझ्या नावाला जर विरोध होत असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित येऊ आणि दुसरं नाव जे आहे ते देण्यास देखील तयार आहेत। मात्र ह्यावरती अद्यापही रिप्लाय जो आहे तो आलेला नाही। त्यामुळे एकूणच आज ह्यावरती काही उत्तर मिळतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। तर दुसरीकडे आपण पाहतोय की आज विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांवरती अनेक आरोप करताना विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतील। खरं तर आपण पाहतोय की राज्याच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक मुद्दे जे आहेत ते घेतलेच नाही किंवा त्यावरती चर्चा झालीच नाही, अशा पद्धतीचं देखील विरोधकांकडनं मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला वक्तव्य करताना पाहायला मिळालं होतं। मात्र आज देखील शेतकऱ्यांचे मुद्दे असेल, कायदा व सुव्यवस्था असेल, महिला अत्याचार असेल, नागपूरचं प्रकरण असेल किंवा मग मुंबईतलं दिशा सालियन, आदित्य ठाकरेंवरती झालेलं ड्रग संदर्भातलं आरोप, या सगळ्या गोष्टी घेत मात्र आज पुन्हा एकदा विधान भवनामध्ये आपल्याला हंगामा होताना पाहायला मिळेल। त्यामुळे एकूणच आजचा दिवस हा वादळी ठरू शकतो। खरं तर आपण पाहतोय की संविधानावरती चर्चा होत असताना मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडनं काय नेमकी भाषण केलं जातं। सोबतच आज अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडनं पत्रकार परिषद देखील घेण्यात येऊ शकते आणि त्यानंतर विरोधकांकडनं देखील पत्रकार परिषद होऊ शकते। मात्र या पत्रकार परिषदमधनं नेमके विरोधक काय सरकारवरती गंभीर आरोप करतात, अधिवेशनामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे प्रामुख्याने घेतले गेले नाही, यावरती देखील विरोधकांकडनं काही आक्रमकतेची भूमिका घेतली जाते का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।